बघा समोरचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD. This quadrilateral ABCD is given parallelogram. What is the properties of parallelogram? प्रॉपर्टीज ज्या आहेत पॅरलॉग्रामच्या हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मी सांगतो लक्ष द्या बरोबर. पॅरलॉग्राम म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट, अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर. मग ह्या दोन प्रॉपर्टी जरी आपल्याला माहिती असल्या तर या दोन प्रॉपर्टीवरून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येते. पहिले बघा या आकृतीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते पहिले पुटअप करू आणि नंतर आपण सोडवायला सुरुवात करू. बघा याच्यामध्ये ABCD हा पॅरलॉग्राम दिलेला आहे. याचा अर्थ ही साइड AB आणि ही जी साइड आहे CD ह्या कशा असतील पॅरलल असतील. ह्या दोन साइड सुद्धा कशा असतील पॅरलल असतील. त्या इक्वल असतील तो नंतरचा विषय. फक्त आपल्याला इथे पॅरलल घ्यायचे आहे. नंतर दिलेला आहे बघा ही जी लाईन DE आहे ही आपण वाढवली आणि हा रे AB पुढे वाढवला. हे इंटरसेक्ट होत आहे T मध्ये. बघा हे दिलेलं आहे लाईन DE इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T. म्हणजे ही वाढवलेली आहे ही DE सुद्धा पुढे वाढवली. हे वाढवल्यानंतर कशामध्ये इंटरसेक्ट होतात T मध्ये. मग जर आपण AB पॅरलल CD घेतलेला आहे याचा अर्थ काय होईल AB च्या ऐवजी आपण AT घेऊ शकतो बरोबर. मग ह्या AT ला सुद्धा ही DC काय असेल CD काय असेल पॅरलल असेल. आणि नंतर आपण ही घेणार त्याची ट्रान्सव्हर्सल. आता याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलंच आहे बघा वेन टू साइड्स आर पॅरलल वन ट्रान्सव्हर्सल इज गिव्हन ॲट दॅट टाइम their corresponding angles are congruent, their alternate angles are congruent and the interior angles they are supplementary. मग आता अशामध्ये आपल्याला हे जे दोन अँगल मिळत आहेत हे कोणते दोन अँगल मिळत आहेत दिस टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल. मग हे अल्टरनेट अँगल कसे असतील कॉन्ग्रंट आणि म्हणून आपण त्याला इक्वल साईडने त्या ठिकाणी दर्शवले. बघा अजून हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आहे. ही साइड आणि ही साइड इंटरसेक्ट होते आपल्याला दिलेला आहे. म्हणजे हे दोन कोणते अँगल मिळतील आपल्याला व्हर्टिकली अपोजिट मिळतील. बघा आपल्याला दोन अँगलचं काम असते ए घ्या किंवा ए घ्या. आपल्याला ए मिळालं सफिशियंट आहे. तरी सुद्धा तिसरा अँगल मी तुम्हाला सांगतो बघायचं. इथे ही साइड आणि ही साइड कशी घेतली आपण आता याच्या अगोदर पॅरलल घेतली. समजा ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर ही ट्रान्सव्हर्सल जर घेतल्या तर हा अँगल आणि हा अँगल कसा मिळणार आहे आपल्याला कॉन्ग्रंट मिळणार आहे. दे आर ऑल्सो अल्टरनेट अँगल. मग आपल्याला तिसऱ्या अँगलची आवश्यकता नाही. मग आपल्याला त्याला नाही लिहिलं तरी चालते. घेऊया आपण आता या ठिकाणी जसं घेतलेलं आहे तसं आपण सुरुवात करू. बघा काय दिलेलं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलॉग्राम दिला आणि देअरफॉर कोणत्या कोणत्या साइड AB पॅरलल CD अँड BC पॅरलल AD हे आपल्याला याच्यावरून मिळणार आहे. आता आपल्याला हे दिलेलं आहे रे AB अँड लाईन DE. रे AB अँड लाईन DE intersect at point T. आणि आता बघा हे T मध्ये घेत आहेत. वाटल्यास मी याला नंबर 1 म्हणतो आणि याला आपण नंबर 2 म्हणू. इथे लिहितो मी फ्रॉम 1 and 2. काय होईल आपल्याला AB च्या ऐवजी AT लिहिता येते. काय लिहिणार मग आपण AT पॅरलल CD किंवा DC घेतली आपण. आणि आता काय घ्यायची आपण ही DT जी आहे अँड DT इज इट्स ट्रान्सव्हर्सल आणि therefore कोणते अँगल घेतलेत पहा. आता आपण इथे हा पूर्ण जो अँगल आहे हा आणि हा पूर्ण अँगल जो आहे हा हे कॉन्ग्रंट आहेत. पण त्याच्याऐवजी शॉर्टली आपण असं लिहिलं तरी सुद्धा चालते. कोणते अँगल घेणार आपण BTE. अँगल BTE इज कॉन्ग्रंट टू अँगल BTE घेतला आपण. म्हणून आता कोणता घ्यायचा आपण CDE.
याला इथे नंबर देणार आपण 3. कोणते अँगल आहेत हे? अल्टरनेट. लिहिलंय आपण. आता इथे बघायचं आहे, हे पण दिलेलं आहे आपल्याला. कोणता? बीसी वर हा ई पॉइंट आहे आणि डीई ही त्याला इंटरसेक्ट होते आहे. म्हणून हे जे दोन अँगल आहे, हे दोन कोणते अँगल मिळतील आपल्याला? व्हर्टिकली अपोजिट. ते आपण डायरेक्ट घेऊ ट्रायंगल मध्ये. देअरफॉर इन ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे आपण? बघा आता इथे बीईटी अँड ट्रायंगल. बीईटी घेतला आपण, या ठिकाणी घेणार आपण सीईडी. हे वाक्य लिहून टाकायचं आहे. अँगल बीटीई इज कॉन्ग्रन्स टू अँगल सीडीई फ्रॉम 3. नंतर कोणता घ्यायचा आहे आपल्याला? अँगल बीईटी. अँगल बीईटी इज कॉन्ग्रन्स टू. बीईटी घेतला आपण, म्हणून कोणता घ्यायचा आपण? सीईडी. हे कोणते आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल. And therefore, by a similarity test, जे ट्रायंगल घेतलेले असतील ते कसे मिळतील आपल्याला? सिमिलर. ट्रायंगल बीईटी सिमिलर ट्रायंगल सीईडी. And therefore, BE divided by CE is equal to ET divided by ED is equal to BT divided by CD by theorem. When two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. घेतलं आपण इथे. आता आपल्याला कोणते कोणते पाहिजे आहे? डीई. बघा ही डीई आहे. नंतर कोणती पाहिजे? बीई. ही बीई आहे. म्हणजे हे दोनच घेणार आपण. and therefore BE divided by CE किंवा याला that is बनवू is equal to ET divided by ED. and therefore यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. काय होईल? BE into ED is equal to ET into CE. आणि हेच आपल्याला थोडासा बदल करून घ्यायचा आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा? बीई दिलेला आहे. हा बीई घेणार आपण जसाच्या तसा. देअरफॉर बीई इंटू ईडीच्या ऐवजी काय दिलं आपल्याला? डी लिहिता येते आपल्याला. तेच नाव आहे. नंतर दिलेला आहे सीई. हा सीई घेऊन टाकू आपण. इंटू टीई. ईटी म्हणजे टीई. आणि हेच आपलं या ठिकाणचं उत्तर आहे. हेन्स प्रूव्ह द एक्झाम्पल. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह करायचं आहे. जर आपल्याला सिमिलॅरिटी जर समजली असेल तर असे उदाहरणं सोडवणं काही अवघड नाही. बघा आता हे एक एक्झाम्पल आहे. तसं जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 8 म्हणल्यानंतर थोडंसं आपण त्याला अवघड मानतो, परंतु ऑब्झर्व केलं तर हे सगळ्यात सोपं एक्झाम्पल आपल्याला मिळेल. बघा इथे काय दिलेलं आहे? इन फिगर AC and BD intersect each other at point P and the ratio of AP by CP and BP by DP is given equal and prove that these two angles are similar. सिमिलॅरिटी मध्ये आपण घेतलेलं आहे बघा. सिमिलॅरिटी मध्ये आपल्याजवळ टेस्ट आहे. मग या टेस्ट मध्ये दोन बाजूंचा रेशो इक्वल दिलेला आहे आणि हे जे दिसत आहेत बघा, हे दोन अँगल जे आहेत हे कोणते अँगल आहेत? व्हर्टिकली अपोजिट आहेत. मग दोन साइडचा रेशो इक्वल आहे आणि त्याचा इन्क्लुडेड अँगल हा आपल्याला कॉन्ग्रंट दिलेला आहे. आणि मग आपल्याजवळ टेस्ट आहे कोणती? एस टेस्ट. बाय एस टेस्ट these two triangles are similar. एकदम सिंपल. लिहायला सुरुवात करायची आपल्याला. बघा इथे इन ट्रायंगल
एबीपी अँड ट्रायंगल सीडीपी जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. AP डिवायडेड बाय CP इज इक्वल टू BP डिवायडेड बाय DP हे आपल्याला गिव्हन आहे. अँड कोणता अँगल APD इज कॉन्ग्रन्स टू. आता इथे बघा APD च्या ऐवजी कोणता पाहिजे आपल्याला इथे APB इज कॉन्ग्रन्स टू CPD. कोणता अँगल होईल अँगल APB इज कॉन्ग्रन्स टू अँगल CPD व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे बघा शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि काय बघा आता इथे दोन साइडचा रेशो जो आहे तो इक्वल दिलेला आहे. हा अँगल इन्क्लुडेड अँगल आहे या दोन्ही मधला हा इन्क्लुडेड अँगल आहे. आणि देअरफॉर बाय एस सिमिलॅरिटी टेस्ट कोणते ट्रायंगल जे दिलेले आहे ते लिहून टाकायचं आपण. ट्रायंगल एबीपी सिमिलर ट्रायंगल सीडीपी. एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला हे एक्झाम्पल दिलेलं आहे.